5-6 जण हे एकदम अशी खतरनाक आहे सर हे कॅरेक्टर, आणि त्या कॅरेक्टरचं प्रेम पण होतंय. ते कॅरेक्टर नशेमध्ये पण आहेत खतरनाक एकदम, आणि त्यांचे ट्राईब वाले सॉंग्स, आणि त्याच्यानंतर ते टायटल हॉरर पण नाही पाहिजे पण डार्क. माणसातला कवीस का खरा कवीस आहे? नाही बोलू शकत मी, हे नाही सांगणार, पण आहे सर. आता भरपूर लोकांनी ती म्युझिक पाहिली, टीजरची म्युझिक पाहिली. तर पहिलं एक ट्यून आठवण येते, त्या ट्यूनवर शब्द निखिल लिहितो आणि मग म्युझिकला बसतोस, आणि म्युझिक बनते. म्युझिक बनल्यानंतर मग मिक्स आणि मास्टरिंग ही प्रोसेस होते. आता मराठी आपलं चंद्राचा कोर म्हणजे असं चुकताना फक्त चंद्राचा, मग ते चा होतं, चाचा चा होतो, जाचा झा होतो. बेंगळुरू 22 तासाची जर्नी आहे सर. मी रात्री 12 वाजता बसलोय, आजीच्या पाया पडलोय सर. सर आई मी जातोय, अनन्या भट मॅडमची रेकॉर्डिंग आहे. 15 ते 20 तास जर्नी केली आहे सर, सुखामध्ये एकदम मस्त. आणि 15-20 तासानंतर निखिलचा फोन आला की आजी हाऊस आहे, आणि तिथे मी एक मुलीला पाहिलं आदिवासी अवतारामध्ये सर, कोण माहित नाही कोण. ते म्हणले योगी योगी का? म्हणलं हा, अच्छा चला माझ्या पाठीमागे. गोंधळ तुला माझ्या आत्म्यात, कोंडलय तुला माझ्या पिरमात. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. 27 जून ही तारीख फिक्स करून ठेवा, कारण मराठीमध्ये एक नवीन प्रयोग होते, म्हणजे मराठीमध्ये एक नवीन फिल्म येते ज्याचं नाव आहे खवीस. एक सस्पेन्स ड्रामा मूवी, ज्याच्यामध्ये काही सॉंग्स आहेत बेरंगी, ज्या खूप गाजत आहे, ज्या आपण आता बघतोय. त्याच्यानंतर शंभू एक सॉन्ग आहे, त्याच्यानंतर खवीसचं टायटल सॉन्ग आहे. हे जे दोन सॉंग्स आहेत ना, खवीसचं टायटल सॉन्ग आणि शंभू सॉन्ग, हे दोन्ही रिलीज व्हायची आहेत. या त्या 2 दिवसामध्येच आपण अपेक्षा करू शकतो की हे सॉंग्स आपल्याला पाहायला मिळतील. तर या सॉंग्सचे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते आहेत योगी आणि निखिल. सो आज आपल्या शोवर गप्पा मारण्यासाठी आहेत योगी सर, म्हणजेच योगेश गायकवाड सर. सो आपण सरांबरोबर या फिल्मबद्दल, या सॉंग्सबद्दल, म्हणजे की बेरंगीबद्दल किंवा शंभूबद्दल किंवा खवीसचे टायटल सॉन्गबद्दल आणि ओव्हरऑल म्युझिक इंडस्ट्रीबद्दल अशा खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. तर सर तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर एक कमाल गाणं तुम्ही दिलं, एक नाही का, एक कडक लव्ह सॉन्ग, एक खवीस सारखा एका नाही का एका सस्पेन्स थ्रिलरमध्ये. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी मला सांगा ना की तुमची सुरुवात कशी झाली. तुम्ही निखिल सर, म्हणजे आता योगी निखिल नाव चांगलं असते, योगी निखिल हे कसे जोडले गेले? सर ऍक्च्युली निखिल माझा सक्का भाऊ, आणि आम्ही दोघं मिळून लहानपणापासूनच संगीत क्षेत्रामध्ये. आम्ही मूळचे कर्नाटक विजयपूर, आणि लहानपणापासून आजोबा हे माझे एकदम आध्यात्मिक. संध्याकाळी 6-7 वाजले की आजोबा आम्हाला भजनाला घेऊन बसायचे, आणि घरात कंटिन्यू भजन असतं सर आमच्या. आणि त्या भजनामुळे आजोबांच्या पाठीमागे गात गात, आणि आजोबा भजन पण गायचे, तर ते स्वतःच्या चालीमध्ये गायचे सर. म्हणजे जे संत तुकाराम महाराजांचे अभंग होते, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग होते, ते अभंग ते स्वतः चाल लावायचे आजोबा, आणि ते गायचे. मग त्यांच्या पाठीमागे आम्ही गायचो. मग ते त्यांच्यापासून सर ते आम्हाला पण ते आवडत गेलं, आम्ही करत गेलो सर त्या गोष्टी. मग ते मुंबईत कशी आली सर? मुंबई आता विजापूरमध्ये लहानपणापासून. माझी मम्मी पुण्याची, पप्पा बिजापूरचे, दोघांचं अरेंज मॅरेज. कन्नड आणि मराठी हे लहानपणापासून होतं सर. तर विजापूरमध्ये करता 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 माझे काका जे आहेत ते मुंबईमध्येच असतात, आणि ते पण कलाक्षेत्रामध्ये आहेत. ते जबरदस्त तबला वादक आहेत सर, आणि त्यांचे गझल्स ऐकून, त्यांचा तबला ऐकून घरगुतीच एक वातावरण, आणि मग तिथून मुंबईला येण्याची एक लहानपणापासून ओढ होतीच सर. स्वप्नांची नगरी. हा डेफिनेटली सर, मुंबईला यायचे, इथं त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पाहायच्यात, मग इथं म्युझिक करायचं एक स्वप्न होतं सर. मग तसं करता मुंबईत आले. जी सर. तुमची जोडी आता तुम्ही तर म्हणलात, पण आता योगी निखिल हे फिल्म पासून, म्हणजे ही पहिलीच फिल्म तुमची बरोबर? याच्या आधी काय काय केलेले प्रोजेक्ट वगैरे सांगा थोडं सर. ऍक्च्युली ही दुसरी फिल्म आहे. पहिली फिल्म जी केली मी ती लॉन्च नाही सर, आता ही मूवी लॉन्च आहे. ही मूवी लॉन्च आहे बरोबर. येस सर. आणि तेच डिरेक्टर अनिकेत घाडगे, आणि त्यांनी मला पहिला मूवी दिला
अधीर नावाचा होता तो. त्या मूवीचं पूर्ण काम केलं, त्याचे सॉंग्स वगैरे सगळे केले आम्ही. तो येणार आहे अजून? हा सर, तो येतो आता, तो येतो. त्याच्या आधी हा मूवी लॉन्च झाला. ओके. त्याचे पण सॉंग्स वगैरे एकदम सुंदर आहे. आणि ही फिल्म बरं आता ठीक आहे, खवीस बद्दल सांगा मला. खवीस ही फिल्म एकदमच वेगळी मराठीमध्ये, अशी मी कधी पाहिलेली नाहीये. जी सर. असा ट्रेलर सुद्धा मी कधी पाहिलेला नाही असं वाटत होतं. म्हणजे एकदम थ्रिलर वेगळं, एक म्हणजे थोडंसं आता मला तुमच्या शब्दात नाही माहित, पण नाही का एक ते जे बनवलेलं आहे ते डायरेक्ट त्याची सायकोलॉजी यूज केली, ते तुम्ही सांगा नेमकं खवीस काय नक्की. सर खवीस एक अशी, म्हणजे आता मी कसं असं उलगडून पण नाही सांगू शकत तुम्हाला, नाही पण एक वेगळी आहे सर, काहीतरी वेगळी स्टोरी आहे. आणि मला तरी काहीतरी वाटलं की मराठीमध्ये सर डेफिनेटली मला काहीतरी वेगळं वाटलं, मस्त वाटलं सर. आणि म्युझिकली ते काम करताना मला खरंच भारी वाटलं. आणि ऑडियन्सच्या हिशोबाने जर मी तो मूवी पाहतोय तर खरंच मराठीमध्ये असा तर मूवी मी तर म्हणजे असेल कदाचित, नाही म्हणत नाही, जुन्या काही सुद्धा काही होते थ्रिलर्स, पण एक हे एकदमच डार्क मध्ये आलंय. मी ते ट्रेलर बघू शकतो होतो मराठीत. असं एक असा ट्रेलर की जो एकतर साऊथ मध्ये बघतो किंवा हिंदीमध्ये बघतो, तसा ट्रेलर आता मराठीत लॉन्च झाला, फिल्म येते आता. बरं, मग त्याच्यावर तुमचं बेरंगी सॉंग आहे, ते पण एकदम पण लव्ह सॉंग आहे. आणि अजून 2 गाणी येतात, मग त्याबद्दल सांगा ना, बेरंगी बद्दल आणि बाकीचे 2 सॉंग. सर बेरंगी हे सॉंग एक तर कमाल आहे, मी खूप ऐकले. म्हणजे माझं असं आहे की मी गाण्यांचं खूप मोठं काय नाही, मी गाणं समजा मला आवडलं ना तर पाठ झाल्याशिवाय सोडत नाही. अजून पाठ नाही आलं बेरंगी, आताच ऐकले मी, पण मला असं आहे की मी सॉंग सोडत नाही जोपर्यंत, पाठ होत नाही तोपर्यंत. बेरंगी मला खूप जास्त आवडली. मग तुम्ही सांगा की बेरंगी कसं तयार झालं, सुरुवात कशी झाली? सर बेरंगी माहित नाही सर कसं तयार झालं. म्हणजे खरं सांग, असं शब्दात नाही मांडू शकत मी की बेरंगी असं लिहिलं किंवा असं बनवलं, असं नाही सांगू शकत सर. ते बनलंय सर. डिरेक्टर सरांनी, अनिकेत सरांनी मला घरी बोलवलं होतं ह्या स्पेशली या 2 गाण्यांसाठी. ऑलरेडी अख्ख्या मूवीचा तर तो सगळी स्टोरी, सगळी कॉन्सेप्ट सांगितलीच होती की ह्या पद्धतीने सॉंग्स वगैरे करायचे. बेरंगीच्या आधी 2 सॉंग झालते. एक खवीस नावाचं टायटल आहे आणि एक शंभू नावाचा. तर ते झालतं, पण त्याच्यानंतर प्लॅन अचानक लव्ह सॉंग नव्हतं सर गाण्या मूवीमध्ये. पण अनिकेत सरांचा फोन आला आणि ते मला बोलले की योगी आपल्याला करायचंय, लव्ह सॉंग करायचंय, पण हे फोनवर स्टोरी नाही सांगणार तुला, तू ये, आपण बसून बोलूया. काहीतरी एक्साइटेड असेल, कारण की त्यांची समजवायची स्टाईल पण वेगळी आहे सर अनिकेत सरांची. त्यांनी मला बोलवलं, मी बसलो. निखिल म्हणला की तू जाऊन ये, बाकी जे पण काम वगैरे आहे मी करून घेतो. त्यांनी मला बेरंगीची स्टोरी सांगितली, काहीतरी विचित्र सांगितली एकदम. म्हणजे आता तुम्ही ते व्हिज्युअल बघताय सर, जबरदस्त. आणि त्या कॅरेक्टर मध्ये लव्ह सर, प्रेमगीत ठीक आहे, पण त्या कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर्सच वेगळे पहिली गोष्ट. हा सर, आणि त्याच्यामध्ये लव्ह सॉंग एक ऍड करणं ते एक चॅलेंजिंग होतं. किती मोठा टास्क होता सर? होता सर, टास्क तर होता, पण अनिकेत सरांनी त्या पद्धतीने सगळं समजून सांगितलं, सगळ्या गोष्टी म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं, आणि ते रचलं गेलं. मग ते कसं रचत ते मग परमेश्वराने मग ते दिलं सर सगळं. त्यातल्या स्टार्टिंगच्या 4 लाईनी मी कशाबशा तुटक्या मुटक्या शब्दामध्ये मी लिहित गेलो. चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर. आणि मग त्याच्यानंतर निखिलला एक तो भेटला, एक म्हणतात ना सर, एक विषय भेटला, आणि मग तिथून त्यांनी सुरुवात केली. मग ते गाणं अख्खं त्याने लिहिलं, मग ते कंपोज करता मग ते झालंय सर. बरं, तर मग आता खवीसचं पण आम्ही टायटल सॉंग वगैरे ऐकलं होतं, इतकं खतरनाक होतं स्टार्टिंग झालं त्यावेळेस. ते कसं काय झालं? कारण ते पोस्टर लॉन्च झालं स्टार्टिंगला, ना हायवान ना भूत असं काहीतरी होतं, आणि नंतर खवीस. ते इतकं खतरनाक, ते पोस्टर असं होतं प्रॉपर हॉरर सिनेमा आहे. हा सर. पण नंतर ते सर ऍक्च्युली तो हॉरर सिनेमा लोकांना वाटतोय हॉररच येतो, माणसातला खवीस का खरा खवीस आहे असं प्रश्न आहे. मी हे नाही बोलू शकत, मी हे नाही सांगणार, पण आहे सर. आता भरपूर लोकांनी ती म्युझिक पाहिली, टीजरची म्युझिक पाहिली, त्याला ते बनवलं सर त्याला, नाही का. तरी मला अनिकेत सर बोलले की ह्या पद्धतीचं ते म्युझिक वगैरे हवंय, पण अख्खा मूवी बनवताना आम्हाला माहित नव्हतं सर. तो पूर्ण एडिट टेबलवर ज्यावेळेस मी तो मूवी पाहिला, आणि त्याच्यानंतर कळलं की सरांनी काय सांगितलं होतं, आणि त्याच्यानंतर हे बनलंय काय, आणि जी म्युझिक मी बनवली ती त्याला लावल्यानंतर ते काय पद्धतीने वाटतंय. तर डिरेक्टर लोकांचं तर ते ब्रेडच वेगळं असतं. फक्त आम्ही ते ट्रेलर पण मी नंतर पाहिलं, कारण ट्रेलर पण नंतर आले. पोस्टर लॉन्च मी महिनाभर बसून बघतोय. पोस्ट मला ते रील्स मध्ये येत होतं कंटिन्यू खवीसचं ते टायटल सॉंग, किंवा काही जणांच्या फीड मध्ये येत होतं ते. हो सर, हार्दिक सरांच्या म्हणा असं काही. मग ती म्हणजे असं वाटत होतं ना की हॉरर, प्रॉपर एक हॉरर मॉड्यूल सिनेमा येतोय. पण नंतर जेव्हा ट्रेलर पाहिलं असलेलं की हे काहीतरी ट्विस्ट आहे याच्यात, डेफिनेटली काहीतरी वेगळे, सगळ्यांनी पाहिलं काहीतरी वेगळं आहे सर. मग काय म्हणजे खवीस मधून
काय लोक वेगळे एक्सेप्ट करू शकतात काय सांगतात सर जर मी ॲज अ ऑडियन्स म्हणून? एक ऑडियन्सच्या हिशोबाने जर मी सांगितलं तर खवीज स्टोरी वेगळी सर, हम्म, त्याची कॉन्सेप्ट वेगळी आहे. म्युझिकली तर वेगळाच आहे मूवी, तो जबरदस्त काम केले सर म्युझिकली. आणि सर येऊन जाऊन तेच प्रेम, तेच प्रेमाचा मूवी किंवा ह्याच गोष्टी आपण पाहतो प्रत्येक वेळी सर. यावेळेस खूप वेगळं आहे. हां, अनिकेत सरांचं हेच आवडतं मला सर, खरं सांगतो मी. त्यांच्यासोबत माझा हा चौथा मूवी बरं. तिसरा मूवी आहे सर माझा. पण हा पहिला आउट झाला. पण त्यांची कॉन्सेप्ट, त्यांचं माइंड, त्यांची स्टोरी टेलिंग आणि त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे सर. मला असं कुठेतरी वाटतं की अनिकेत घाटगे सर हे इंडस्ट्रीमधले येणारे सगळ्यात मोठे डिरेक्टर असणार 100% सर. ते आहेत सर त्या लेवलचं. आणि त्यांच्यासोबत ते काम करताना ते म्युझिकली मजा येते. ते फ्रीडम देतात की भाई तू कर, नाही का, तुम्ही फ्रीडम पाहिजे ॲज अ डिरेक्टर. येस सर, म्युझिक डिरेक्टर ते देतात फ्रीडम आम्हाला की तुला जे योग्य वाटतंय तू कर, त्या पद्धतीने तू दे म्युझिक बनवून, आम्ही करतो सर तसं. बरं. तर मग आता म्हणजे खवीस आलाय, तर मग म्हणजे खवीस सारखे नाही का एखाद्या ड्रॅमॅटिक किंवा एक थ्रिलर मूवीमध्ये म्युझिकचा कसा रोल असतो? बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा किंवा आता लव्ह सॉन्ग पण आहे किंवा आता शंभू सॉन्ग येते, तर मग त्याच्याबद्दल सांगा थोडंसं. सर स्टोरीवर डिपेंड आहे सर. अनिकेत सर स्टोरी सांगतात फक्त. सॉन्ग सर इंडिपेंडेंट सॉंग्स बनणं आणि मूवीचे सॉंग्स बनणं सर भरपूर फरक आहे. खूप फरक. आम्ही पण स्टार्टिंगला इंडिपेंडेंट सॉंग्स बनवत होतो, पण ते ठीक आहे की एक कॉन्सेप्ट आठवली, एक प्रेमगीत करू आपण आणि चला एक प्रेमगीत करायचं, काहीतरी लिहिलं, त्याला कंपोज केलं बेस्ट आणि ते लॉन्च केलं. त्याला असं प्रॉपर हे नसतं सर, नकाशा नसतो. पण मूवीचं सॉन्ग करताना डिरेक्टर सर जे सांगतील, जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टवर ते शब्द रचणं आणि त्यांच्यावर ते कंपोज करून म्युझिक बनणं, हा खरंच टास्क असतो. आणि त्या पद्धतीने मग हे शंभू सॉन्ग बनलं, जे अवधूत दादांनी गायलंय आणि ते लवकर येते ते पण. आणि ते पण असं वेगळ्याच पद्धतीचं आहे सर. ते पण आम्हाला सांगितलं तसं होतं. बरं, ते एक नॉर्मल फिल्म मधलं एक सॉन्ग आणि आता या हॉरर थ्रिलरमध्ये किंवा कवी सारख्या मूवीज मधले सॉंग्स, याच्यामध्ये काय अवघड जातं आणि कसं अवघड जातं? सर अवघड हे जातं ना की नॉर्मल फिल्म ठीक आहे सर, ते एक स्टोरी चालली आहे, पण ना अशा फिल्ममध्ये ना असं ते पटकन चेंज असतं काहीतरी. आणि ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्सच इतके खतरनाक आहेत खवीसमध्ये. आता 5-6 जण हे एकदम अशी खतरनाक आहे सर एक कॅरेक्टर, आणि त्या कॅरेक्टरचं प्रेम पण होतंय. ते कॅरेक्टर नशेमध्ये पण आहेत, खतरनाक एकदम. आणि त्यांचे ट्राईबवालं सॉंग्स आणि त्याच्यानंतर ते टायटल हॉरर पण नाही पाहिजे, पण डार्क पाहिजे. मग ह्या गोष्टी थोड्या चॅलेंजिंग असतातच सर 100%. पण ते करण्यात मजा असते, तीच मजा आहे. तर मग आता म्हणजे मूवीमध्ये नाही का जम्प स्केअर्स असतात, म्हणजे अचानक काहीतरी गोष्टी कळतात, अचानक नाही का चेंजेस होतो, तर मग त्याच्यामध्ये कसं म्युझिकचा वापर करता तुम्ही? चेंजेस तर ह्या मूवीमध्ये तर चेंजेस भरपूर झाले सर. अचानक सीन चेंज होतो, अचानक काहीतरी आता ते डायरेक्ट नाही होणार. नाही, पण त्याच्या म्युझिकचा कसं वापरू शकतो किंवा होतो? म्युझिक नसेल तर किती फरक पडतो त्याच्यामध्ये? भरपूर फरक पडतो सर, भरपूर. एक तर म्युझिक कॅन्सलच करतो, काहीतरी नवीनच बनवतो, किंवा मग ते कुठेतरी दुसऱ्या जागी टाकता येतील का, मग हा विचार करतो सर. म्हणजे डिरेक्टर सर करतात कसं करायचं, काय करायचं, किंवा नवीन कंपोज करायचं का नवीन ते बनवायचं, हे सगळंच विचार मग ते सर करतात. बॅकग्राऊंड म्युझिक कसं काम करतात? म्हणजे हॉरर नाही म्हणत मी, थीम बनतात पहिले थीम बनतात. आता तुम्ही त्या पोस्टरची म्युझिक ऐकली सर, खवीस ती एक थीम होती, ते एक टायटल सॉन्ग होतं. सांगतानाच अनिकेत सरांनी असं सांगितलं होतं की हे जे 2 सॉन्ग बनतील, योगी शंभो आता जे बनले आणि टायटल, त्या दोघांचे म्युझिक्स असे, ते गाणंच असं पाहिजे की ते पूर्ण बिजीलाच ते आपण वापरू शकतो, पूर्ण बिजीमध्ये त्या पद्धतीने ते यूज होतील आपल्याला. आणि तो टास्क हा वेगळा टास्क आहे. गाणं तर बनवायचे पण ते थीम वाईज पण त्या मूवीला यूज केले पाहिजे, तर तशा पद्धतीने ते बनलेत. अशा प्रकारची म्युझिक करताना काय अभ्यास केला जातो किंवा कसा केला तुम्ही या खवीसच्या वेळेस, फिल्मच्या वेळेस, काय सांगताय? अभ्यास फक्त साऊंड सर, साऊंडचाच अभ्यास असतो, दुसरं काय नाही. आता लव्ह सॉंग्स म्हणलं किंवा आपल्या समोर फ्लूट येते, व्हायलिन येते, किंवा असे एकदम असे गोड साऊंड्स येतात सर लव्ह सॉंग्स म्हणले तर. पण असे सॉन्ग जर म्हणले तर डार्कमध्ये असं साऊंड्सच, ते रिसर्च थोडंसं आहे. आणि मग ते रिसर्च करायला पण मजा एक वेगळीच असते. पहिलं कंपोज बनते, एक काहीतरी एक धून बनते, त्या धूनवर शब्द, त्या पद्धतीचे शब्द, जसा तो जॉनरा असतो ना सर, त्या पद्धतीने साऊंड्स वापरले जातात. आणि अशा मूवीसाठी सॉंग्स, आता हे सॉंग आले नाही सर अजून, पण ते आल्यानंतर तुम्हाला कळेल, आपल्या ऑडियन्सला पण कळेल की अशा पद्धतीचे साऊंड्स वापरून
काहीतरी वेगळं करण्याचा खरंच प्रयत्न केला आणि तो टास्क असतो फक्त. पण मग ह्या फिल्ममध्ये कसं यूज म्हणजे कोणत्या वाद्यांचा यूज केलेला आहे स्पेशली काही ते दाखवण्याकरता किंवा आता लव सॉंग मध्ये म्हणा किंवा मग तर शंभू येते त्याच्यामध्ये किंवा घाबरू नाही करता काही पॉईंटला केले सर. कोणत्या वाद्य म्हणजे सांगते थोडंसं मला वाद्य म्हणजे सर तुम्ही सर आपण पुंगी ऐकली सर नाही का, साप पुंगी वाजवले. आम्ही अशा पद्धतीचे साऊंड्स घेतलेत जे एकदम हार्श साऊंड करतात. आता खवीस टायटल ज्या वेळेस येईल ना त्याच्यामध्ये साऊंड्स आहेत सर काहीतरी, आणि ते साऊंड्स साऊथ मध्ये साऊथच्या सॉंग्सला वगैरे यूज करतात. मी एक्सपेरिमेंट केलं सर. मला असं वाटलं की हे साऊंड्स घ्यावेत आणि ह्या टायटल सॉंगला टाकावेत, कसं वाटतंय बघूया. पण ज्यावेळेस तो फायनल आउटपुट होता टायटलचा आणि मी ते सरांना पाठवलं की सर हे काहीतरी बनलंय. मला असं वाटलं होतं की सर म्हणतील की अरे यार आपल्याला ते मराठमोळा काहीतरी ना का ह्या पद्धतीचं वगैरे सगळ्या गोष्टी हव्यात. पण सर इतके फ्रीडम आहेत ना अनिकेत सर, जॉली माणूस आहे तो एकदम असं खतरनाक. सगळे टीम इन्व्हायटेड आहे सर. बघा आता हे तुमच्याकडे राहिलं टीमला आणायचं. डेफिनेट मी प्रयत्न करेल की माझ्या पूर्ण खवीच्या टीमला मी ह्या प्लॅटफॉर्मला घेऊन येईल सर. ओके. तर मग मिस्ट्री आता खवीस सारख्या पिक्चर्समध्ये सायलेन्सला किती महत्व असतं काय सांगता येईल? कारण म्युझिक तर आहेच आहे पण काही ठिकाणी सायलेन्स राहणं 1, 2, 3, 4, 5 सेकंद सर कसं काम करतं? सगळ्यात अवघड हेच आहे सगळ्यात अवघड तर तेच आहे ना सर. म्हणजे सायलेंटली डिरेक्टर सरांनी एक व्हिज्युअलला प्रेझेंट केलं आणि त्याला म्युझिकली ट्रीट करायचं आपल्याला, न त्यांचा कॉन्सेप्ट हलता. तर तो टास्कच आहे ना सर तो. आणि मग तो त्या पद्धतीने तो मांडणं सर अवघड आहे सर ते काम. पण करतो सर, जमतं कसं कसं. ते म्युझिक डिरेक्टर आता तुमचं ते कामच राहिले. तुम्ही म्हणले बाकी सॉंग्स येणार आहेत. आता बॅकग्राऊंड म्युझिक लॉन्च झाले वाटतं बरोबर ना? मी ऐकलं ते खवीस एकच तो एकच लॉन्च झालाय, तो एकच थीम लॉन्च झाला. ओके. तर मग अशा फिल्ममध्ये बॅकग्राऊंड म्युझिक डिरेक्ट करताना कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात म्हणा? कल्पनाशक्ती, तंत्रज्ञान लागतं का नाही का माणसाचा एक सायकोलॉजिकल विचार केला जातो? सगळं सर. काय सर सगळंच. आता हे तुम्ही जे बोलले ना सगळंच यूज केलं जाते. तुला एक्सप्लेन करा मला. ठीक आहे. म्हणजे सर पहिली गोष्ट साऊंड्स मला बोललो सर, साऊंड्स. दुसरी गोष्ट कल्पनाशक्ती म्हणजे सर ते त्या डेप्थमध्ये जावंच लागतं सर, त्या खोलवर जावंच लागतं, कॅरेक्टरमध्ये घुसावंच लागतं. आता कॅरेक्टर असे होते खवीसमध्ये, जर एखाद्या आदिवासी मुलाला जर प्रेम होत असेल आणि त्याला काहीच माहिती नाही, म्हणजे त्या कॅरेक्टरला प्रेम होतंय आणि त्यांना प्रेम ही भावना कळतीये पण त्यांना माहित नाही म्हणजे कशा पद्धतीने ते एक्सप्रेस करावं. जेवढे बाहेर माहिती तेवढं त्यांना माहित नाही, ते नाही माहिती. आणि त्या पद्धतीचं मग ते बनवायचंय. मग याला कल्पनाशक्ती 100% त्या डेप्थ मध्ये जावंच लागतं. त्या अनेक सरांचा तो कॅरेक्टर बघा सर, त्यांचं ते लव्ह सॉन्ग बघा, ते काय किती विचित्र आहे ते व्हिज्युअली, म्हणजे क्या बात आहे असं त्यांनी दाखवलं. एकदम लव्ह सॉन्ग आहे पण ते एकदमच वेगळे आहे. हा डेफिनेटली सर. त्याचे व्हिज्युअलायझेशन जे आहे ते खूप वेगळे केलेलं आहे. जबरदस्त. ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते करताना सर मग 100% तंत्रज्ञान, साऊंड्स, कल्पनाशक्ती, डेप्थ मध्ये जावं लागतं, थोडासा विचार करावा लागतो. काहीतरी आठवतं सर. बेरंगी खरं सांगतो सर, मी असं सांगू शकत नाही तुम्हाला की बेरंगी ही पहिली धून आठवली आहे ट्रकमध्ये सर. मी अनेकेत सरांची आणि माझी मीटिंग संपली. सरांना म्हणलं सर मी निघतोय आणि 2 दिवसात तुम्हाला एक ड्राफ्ट मी पाठवतो, तुम्ही ऐका तुम्हाला कसं वाटतंय. आणि मी निखिलशी बोललो की निखिल असं सगळं आमचं बोलणं वगैरे झालंय बाबा, आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. काहीच नाही, कल्पना नाही सर, खिशात पैसे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. सर म्हणले कॅब करून जा, मी कॅब करतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. तरी मी म्हणलं मी जातो सर. मी चालत गेलोय, ऑटो पकडली आहे आणि देहरोडचा जो कॉर्नर आहे, देहरोडचा कॉर्नर, तिथे एक सिग्नल आहे, तिथे सगळ्या ट्रक्स वगैरे येऊन थांबतात. मी तिथे आलोय, एका ट्रकला हात केला आणि त्यांना म्हणलं सर पनवेल, मला मुंबईला जायचं होतं. तर म्हणलं ठीक आहे ये, किती देणार? 150 रुपये देतो म्हणलो मी. हा चालेल. बसलोय मी त्या ट्रकमध्ये. त्या दादांना फक्त म्हणलं, ते पाजी होते, म्हणलं पाजी मैं सिंगर हूँ और मैं थोड़ा गुनगुना आऊंगा तो आप बोर मत होना. पाजी म्हणले अरे बिंदास गाई. आणि मग तिथं ते पहिलं सर ते आठवलं जी आपल्या गाण्याची ती बेरंगीची पहिली ट्यून तिथं आठवली. तिथं सर जाम खुश. आवडलं नाही, सरांना नाही पाठवलं सर, मला आवडलं सुरुवातीला. मग ते पटकन रेकॉर्ड केलं, निखिलला पाठवलं. निखिल हे काहीतरी आठवलं, तुला कसं वाटतंय? तो पण म्हणला की जबरदस्त झालंय दादा, तू कर. मग चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. कमाल.
तर मग आता हे सांगा ना मला, की हम्म. एखादं गाणं आता आपण थोडंसं बाहेर येऊ, हा, म्हणजे ठीक आहे, वीस पासून बाहेर येऊ. ओके, ओके. तर मग ना गाणं जेव्हा नाही का म्हणजे विचारतो गाणं करायचं आपल्याला, तेव्हापासून ते फायनल एडिटपर्यंत, फायनल हम्म. गाणं बनूस बनेपर्यंत पर्यंत. काय प्रोसेस असते सांगा ना मला. आता अच्छा. दिग्दर्शक आहे तुम्ही, आला सगळ्या गोष्टी मला तुमची ऐकायच्या आहेत. डेफिनेटली सर. ते सर पहिलं सर प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे सर. प्रत्येक म्युझिक डिरेक्टर्स त्यांच्या पद्धतीने काम करतात. बरोबर. त्यांच्याकडे पहिले लिरिक्स येत असतील, मग त्याला ते कंपोज करत असतील, मग त्याच्यावर ते म्युझिक बनवत असतील, या सगळ्या गोष्टी होत असतील. पण मी आत्तापर्यंत जितके पण सॉंग्स केलेत ना सर, सर पहिलं एक ट्यून आठवण येते, त्या ट्यूनवर शब्द निखिल लिहितो बरं. आणि मग म्युझिकला बसतो सर, आणि म्युझिक बनते. म्युझिक बनल्यानंतर मग मिक्स आणि मास्टरिंग ही प्रोसेस होते. मिक्स आणि मास्टरिंग झाल्यानंतर एक फाईल हातामध्ये येते, आणि मग ती फाईल सगळ्यांना आवडल्यानंतर मग शूट, डिरेक्टर सरांनी जे शूट वगैरे केले, मग त्याला ते एडिट होतं. मग हा ऑडिओ त्या व्हिडिओला लावला जातो, आणि दोन्ही मिक्सअप होऊन मग एक म्हणजे तुमचं म्हणणं की तुम्ही लिरिक्स आधी नाही करत, म्युझिक आधी होतं मग लिरिक्स होतं. कंपोज आधी होतं. चाल सर, एक चाल ट्यून, सर. एक चाल पण मी छोटीशी. हे नेहमी उलट ऐकलेलं आहे की लिरिक्स आधी असतात, कोण कोण येतात, जी मग मी कंपोजर्स. सर तेच म्हणलं तसं प्रत्येकाची थोडीशी प्रोसेस वगैरे वेगळी असते. हे सगळे सॉंग्स माझे तिन्ही चारी मूवीचं काम असंच झालं. एक ना डिरेक्टर सर ज्यावेळेस कॉन्सेप्ट सांगतात, एक छोटीशी चालच पहिले डोक्यात येते. ती चाल इतकी डोक्यात बसते ना सर, मग कुठलं सॉंग्स ऐकण्याचं म्हणजे शक्यच नाही. ना हेडफोन कानात असतो, ना मोबाईलमध्ये गाणं प्ले असतं, काहीच नाही. त्या ट्यूनवर काम असतं, आणि मग त्या कंपोजला धरून सगळ्या गोष्टी मग बनत जातात सर. शब्द, पूर्ण चाल. बरं, मग तुम्ही आता या गाण्याकरता कोणाबरोबर काम केलं? तुम्ही अनन्या भट बरोबर काम केलं, ज्यांचं बिग फॅन. नाही म्हणजे गाणे KGF, त्यांचे हो. KGF मध्ये आहेत, कांतारा. कांतारामध्ये आहे, जी. अजून कशामध्ये त्या भरपूर. KGF 1, KGF 2, KGF 2 मध्ये, पुष्पा 2 मध्ये, बरोबर. हो, सामी मग त्यांच्यावर काम करण्यात कसा एक्सपिरियन्स होता सर? अरे बापरे, हा एक्सपिरियन्स सर. अनिकेत सरांचा फोन येतो मला, अनिकेत सरांचा फोन आला. ऍक्च्युली अनन्या भट ही अनिकेत सरांची चॉईस आहे सर. अनन्या भट माझी चॉईस मेलोडी होती. माझी चॉईस अशी होती की एक मेलोडी सिंगर घ्यावी आणि तिच्याकडे ते गाऊन गावं. पण व्हिज्युअली अनिकेत सरांचा प्लॅन वेगळा होता, आणि त्यांनी ते सजेस्ट केलं की आपण अनन्या भटला घेऊया. अनन्या भट म्हणजे सर माझ्यासाठी सर, ज्यावेळेस त्यांचा महादेवा गाणं ऐकलं होतं त्यावेळेसच डोळ्यातनं पाणी, म्हणजे त्या लेवलचं सिंगर. सर म्हणले की आपण डेट फिक्स केली योगी, आपण चालू आहे बेंगलोरला. मी खुश झालो एकदम. म्हणलं ओके सर, जाऊया. डन. मग निखिल आजी माझी थोडीशी तब्येत तिची डाऊन होती. निखिल म्हणला की रेकॉर्डला तू जा, मी राहतो, काही म्हणजे राहूया आपण. मी निघालो सर. सर मला म्हणले फ्लाईट वगैरे बुक करूया, फ्लाईटनी जाऊया. पण मी सर फ्लाईटमध्ये घाबरतो थोडासा, ट्रस्ट मी. मी घाबरतो, माहित नाही म्हणजे भीती वाटते सर फ्लाईटमध्ये. मग सरांना म्हणलं सर, फ्रँकली मी पण नाही गेलो अजून, मला माहितच नाही विषय काय. सर असं वाटतं की ते फ्लाईट बंद आहे, नाही का, ते कसं होणार काय, आणि एवढा हाईटवर आपण, ते भीती वाटते. थोडासा. जी सर. मग अनिकेत सरांना मी बोललो मी ट्रॅव्हलने येतो, बसने, तुम्ही जावा. मी बसमध्ये बसलोय. मुंबई ते बेंगळुरू 22 तासाची जर्नी आहे सर. मी रात्री 12 वाजता बसलोय, आजीच्या पाया पडलोय सर. सर आई मी जातोय, अनन्या भट मॅडमची रेकॉर्डिंग आहे आणि चाललोय मी. सर मी निघालो, 15 ते 20 तास जर्नी केली आहे सर, सुखामध्ये एकदम मस्त. आणि 15-20 तासानंतर निखिलचा फोन आला की आजी ऑफ झाली. आणि ती आजी की एकदम धाडधकट आहे सर, म्हणजे माझी दुसरी आई. म्हणजे तिच्या फार असा मांडी मिंडी खेळतो आम्ही असं, म्हणजे अजून पण माझे सॉंग्स, ती माझं प्रेम सर, म्हणजे काय सांगू. आणि आजी गेली, आणि रेकॉर्डिंग आहे सकाळी 10 वाजता. काय करायचं, आणि मी ट्रॅव्हलमध्ये आहे. मी उतरू तरी कुठे उतरू, एकतर तिथून अजून 4 तास वर बेंगलोर आहे, तिथं उतरून रिटर्न होऊ शकतो. मग निखिल मला म्हणला की दादा तू निघ, आजी गेली आपली, जाऊ दे. आणि अनन्या भटचे रेकॉर्डिंग्स वगैरे डिरेक्टर्स वगैरे घेतील किंवा बघूया काहीतरी, तू बघ, कारण की तू इथं हवायस, तू इम्पॉर्टंट आहेस. सर अक्षरशः तो क्षण तुम्हाला मी कसं सांगू. मी 4 तास कसं बसं बेंगलोरला पोहोचलोय. पहिला अनिकेत सरांना फोन केला. अनिकेत सरांना म्हणलं सर असं झालंय, म्हणलं सर आजी गेली आहे, सर मी निघलोय परत विजापूरला, आता जाताना फ्लाईटने जातो, म्हणलं पटकन जाता येईल म्हणलं. अनिकेत सरांचं एक वाक्य मला आठवतं. अनिकेत सरांनी त्यावेळेस बोलले की त्यांनी मला समजावलं सर, तू तुझ्या लाईफच्या प्रॉपर टर्निंग पॉईंटवर आहेस बाळा, तू जाऊ नकोस, माणूस गेलाय तो जाऊ दे, तू ह्या गोष्टीकडे फोकस कर.
मला विराट कोहलीचं एक्झाम्पल दिलं त्यांनी, की त्यांचे पप्पा वारले होते आणि ते मॅच खेळत होते. अख्खा मी लॉज बुक केलाय सर, अख्खा रात्रभर झोपलो नाही, रडत 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 झोपलोय. ते दुःख आणि ते बेरंगी तो फील. आणि सकाळी 10 वाजता स्टुडिओला पोहोचलोय अनन्या भट मॅडम समोर. मॅडमच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला. सर म्हणले की रडू नको, आता फोकस कर गाण्याकडे. आणि ती रेकॉर्डिंग इथं आजीची मैयत चालली आहे सर, मैत चालली आहे आणि मी रेकॉर्डिंग करतो अनन्या भटची मॅडमची. आणि 5-6 तास जसा अनन्या मॅडमने तो आलाप घेतला सर, तर राहवलंच नाही ना का. म्हणजे ते सर बेरंगी माझ्यासाठी स्पेशल सॉन्ग आहे सर. माझा जीव आहे सर ते गाणं. म्हणजे ते जगलोय सर मी. आणि मग रेकॉर्डिंग संपून आणि सरांच्या गळ्याला पडून थोडंसं लगेच निघाले आणि पटकन सर म्हणले की आता ठीक आहे निघूया. मग मी निघलो, मग पोचलो. असं झालंय सर सगळं बेरंगी. अवघड होतं. यादगार आहे माझ्यासाठी बेरंगी सॉन्ग. आठवणीत राहण्यासारखं सॉन्ग आहे सर माझं. तर मग शंभू सॉन्ग येते, ठीक आहे. आता काही 3 दिवसानंतर लॉन्च आहे बरोबर. हां कदाचित व्हिडिओ त्याच्यानंतर सुद्धा येऊ शकतो, डेफिनेटली. कदाचित होऊ शकते शनिवारी होऊ शकतो आपला व्हिडिओ लॉन्च. तर अवधूत गुप्ते सरांबरोबर तुम्ही काम केलंय. एक नंबर मराठीतला सिंगर म्हणजे अवधूत दादा सारखं मी म्हणतो कोणीच नसेल. भारी भारी एनर्जेटिक फुल एनर्जेटिक. त्यांच्यावर काय सांगते सर, काय सांगू. अवधूत गुप्ते सरांना डन केलं शंभू गाण्यासाठी. आणि की सर म्हणले की जुहूमध्ये आपण रेकॉर्ड करतोय, आजीवासन स्टुडिओला ये. असा टायमिंग आहे, सगळ्या गोष्टी. पोहोचलोय, कधी बघितलंच नाही दादांना. अवधूत दादाला फक्त टीव्हीत पाहिले नाही का, असं एकदम असं. आणि दादा लय इच्छुक होतो आम्ही दादांना भेटायचं आता. आणि तेवढ्यात आम्ही पोहोचलोय स्टुडिओला. 15-20 मिनिटं झाले आणि दादांची एंट्री, अवधूत दादांची एकदम आल्या मग पाय वगैरे पडलो. मग त्यांची ती काम करण्याची पद्धत फर्स्ट टाइम मी बघितली दादांची. ते आले, ते बसले, हार्मोनियमवर बसले, त्यांनी सूर वगैरे विचारले, कंपोजिशन, चाल तुझी कुठला सूर कसा लागतोय, कशा पद्धतीने. मग ते सगळं करून म्हणजे दादा जसे आतमध्ये गेले गायला, बाप रे बाप, एनर्जीच वेगळी सर. म्हणजे त्यांच्या एनर्जीमुळे अख्ख्या स्टुडिओमध्ये सगळ्यांना एनर्जी दादामुळे, अवधूत दादामुळे. आणि जे गायले त्यांनी भन्नाट एकदम खतरनाक सर. आता ते येईलच, ऐका तुम्ही, नक्की आवडेल, 100% कारण अवधूतदादांचं मी पहिल्यापासून खूप मोठं काम. त्यांची इतकी गाणी ऐकलेली आहेत. आता ते भवनात गाणं कमाल गाणं. म्हणजे रिमिक्स पण एक आपले जुने आठवणी परत घेऊन आलेत आणि इतकं कमाल गाणं झालेले ते आता थांबायचं नाही मधलं सर. अवधूत दादा कमाल माणूस, त्यांना ऐकत संगीत म्हणजे मोठं 100%. तुमचं आणि निखिल सर दोघांची काम कसं विभागलेलं आहे थोडं सांगा ना थोडं त्याच्याबद्दल. दोघांची जोडी तुम्ही म्हणता ना आहे म्हणजे डेफिनेटली. तर मग तुमचं कसं पार्ट आहे, त्यांचा कोणता पार्ट आहे? त्याचा मोठा पार्ट आहे असं वाटतं मला माझ्या. मी फक्त कंपोज एक कंपोज चाल आठवते, पण त्या चालीला पण तोच पूर्ण करतो. आता बेरंगी, चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर, त्याच्यानंतरचे सगळे शब्द आणि एक टून मी बनवली होती. त्याच्यानंतरचे कंपोजिशनचे मेन पार्ट आहेत, ते मायनर असू दे किंवा मेजर, चालीमध्ये जे डिफरन्स होतात ते तो मला सजेस्ट करतो की तू असं कर, ह्या पद्धतीने तू करू शकतो, ह्या शब्दाचा उच्चारण तू अशा पद्धतीने करू शकतो. हे सगळं मला तो सांगतो. आणि टेक्निकली म्युझिकमध्ये M1 नावाची जी गोष्ट असते, म्हणजे इंट्रो म्युझिक कशी पाहिजे किंवा तुमचा M1 कसा पाहिजे, इन्स्ट्रुमेंट तू हेच वापर, हे सगळं सजेस्ट मला निखिलच करतो. आणि त्याचा ऐकतो आणि ते त्या पद्धतीने ते स्ट्रक्चर बनतो. निखिल सर पाहिजे, दोघं पाहिजे. सॉरी सर, जाऊ दे आता, नेक्स्ट टाइम तुम्ही टीमला घेऊन या, बाकी तुमच्यावर राहिलं आता. ठीक आहे सर. बरं मग आता तंत्रज्ञान वाढत चाललेली आहे, टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, मग त्याचा कसा परिणाम होतोय म्युझिक क्षेत्रावर? म्युझिकली म्हणजे तंत्रज्ञान म्युझिकचा म्युझिक बाबतीतच परिणाम उलटा चांगलाच पडतोय सर. परिणाम चांगलाच होतोय ऍक्च्युली, खूप चांगला होता. म्युझिकली साऊंड्स बदलत चाललेत, म्युझिकली बेस लाईन सगळ्या गोष्टीची वाढत चालली आहे सर. आता तुम्ही मल्याळम सॉंग्स वगैरे ऐकता सर, मल्याळम, तमिळ, साऊथ, तर त्यांचे सॉंग्स कधी ऐका सर. म्हणजे ते ना ते करतात सर. त्यांनी असा भरपूर फायदा उचललाय टेक्नॉलॉजीचा. साऊंड्सवर जे काम करतात ती लोक करतात. मराठीमध्ये पण चालू आहे सर, करतात, पण मला असं वाटतं की ते होऊ शकतं अजून. कारण हिंदीमध्ये आपण काय बघतो की खूप हाय लेवलचं म्हणजे टेक्नॉलॉजी वापरली जाते, तेवढं मराठी अजून तेवढं नाही आहे. नो डाऊट सर, मी तरी ट्राय केलं, मी 21 केले सर. म्हणजे मी 100%. मी आता बेरंगी हे सॉन्ग केले, तर बेरंगीचा बेस वेगळा आहे. माझे जे मित्र आहेत शारंग जयस्वाल जे आहेत, शारंगराज, त्यांनीच ते म्युझिक प्रोग्राम केली आहे, अरेंज केली आहे अख्खी. आणि सगळं स्टँडर्ड बेस
वापरले त्याच्यामध्ये, तर साऊंड तसा वापरलाय, त्यामुळे इतकं ते ग्रँड साऊंड करते. तसं ते आता येणारे दोन सॉन्ग त्याच्यामध्ये पण साऊंड्स आपण सगळे त्याच पद्धतीने वापरलेत. एक आहे असं लोकल म्हणजे म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळी जे साऊंड्स यूज होतात ना सर, ते नाही वापरले. काहीतरी वेगळं वापरलं आणि त्याचा फायदा होतो सर, 100% मग तुम्ही म्हटलं ते शंभू एक आहे 2 सॉंग, मग दुसरं कोणतं आहे? टायटल खवीस टायटल ते अजून लॉन्च व्हायचंय. हां आता फक्त आपण बेरंगी सर, फक्त ट्रेलर ऐकलं, बेरंगी ऐकलंय. बेरंगी ओके. ट्रेलरला एक वेगळे म्युझिक ऐकले हां, तुम्ही, बरोबर. खवीस sir. थीम, आणि कवीस, टीजरला sir. आणि टीजरला एक वेगळे ऐकले तुम्ही. हम्म. म्हणजे तुम्ही कंटिन्यू ऑडियन्सने 3 म्युझिक 3 ऐकले. ऐकले. पण 2 लक्षात नाहीत, सेमच वाटतात का? पोस्टरचे हां. आणि टीजरचे. टीजरचं. हां, टीजरचं वेगळं आहे, बरोबर. हॉरर टीजरचे. तर मग तोच पण म्हणजे मागाचा प्रश्न आपण कंटिन्यू करू तंत्रज्ञानाचा. हम्म. तर मग आता AI येतं, तर काय वाटतं की रिप्लेस करू शकेल का? आज सगळीकडे हाच प्रश्न असणार आहे. सर, असतोच. स्टार्टिंगला सर भीती वाटली होती. भीती म्हणण्यापेक्षा भीती नाही, स्टार्टिंगला पण ते अरे बापरे, म्हणजे मित्र असे नाही बरोबर का, आहे ना. अरे योगी बघ, आपण लिरिक्स टाकले, लिरिक्स AI वरनं काढले आणि लिरिक्स तिथं टाकले, मेक म्युझिक, लगेच अरे तयार. लगेच गाणं लगेच ready गाणं होतंय. तयार. मग ते मी पण ट्राय केलं सर, असे शब्द वगैरे बघितले, ते शब्द टाकले तिथं, अरे हे काय हो, म्हणजे असं थोडी असतं. पण ते काय नाहीये सर, तिथं त्या गोष्टी कळल्या की गाणं बनतंय, पण ते जॉनराचे नाही बनत, ते एकच जॉनराचं तिथं बनतंय. मग तिथं जरासं वाटलं की हा नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. आत्ता आहे, फ्युचरमध्ये काय होऊ शकतं? नाही समजू होणार शकतं? सर. नाही होणार. सर शेवटी सर बरोबर आहे, ह्युमन इंटेलिजन्सला कोणी ब्रेक नाही करू शकत. 100% सर, ते AI ते नाही करू शकत सर ती गोष्ट. बरं, तर मग मराठीमध्ये संगीत दिग्दर्शकांना सगळ्यात मोठं आव्हान कोणतं येतं, काय सांगतात? संगीत दिग्दर्शकांना आव्हान म्हणजे प्रॉब्लेम्स कोणते फेस करतो आपण? संगीत दिग्दर्शकांना प्रॉब्लेम सर, हा खूप मोठा प्रश्न आहे सर माझ्यासाठी. पण मला असं वाटतं डिरेक्टर्स सरांनी सर फ्रीडम दिलं पाहिजे, जसं मला फ्रीडम दिले अनिकेत सरांनी. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा आणि बिंदास करा सर, भरोसा पाहिजे मला असं खरं आहे, त्याशिवाय काय नाही. डेफिनेटली तवाच कुठेतरी ना तुमचा प्रोजेक्ट तो होतो मोठा. सक्सेसफुल होऊ शकतो. ऐकलं पाहिजे एक दुसऱ्यांचं. नाहीतर ना सर, मोठ्या मोठ्या साऊथमध्ये किंवा इकडे तिकडे पण कामं होतात. मला असं वाटतं की ते ऐकतात सर एक दुसऱ्याचं, नाही का. म्युझिक डिरेक्टर त्यांनी जर हायर केलाय त्यांच्या पद्धतीने, तर ते त्या म्युझिक डिरेक्टरचं ऐकतात की ते जे सांगत असतील. मी अजय दादांचा खूप मोठा फॅन आहे सर, अजय अतुल सरांचा. कोण नाही खूप म्हणजे त्यांना पाहत सगळं जगतो सर आम्ही. सगळेच, तुम्हीच नाही, सगळेच. ते त्यांच्या पण इंटरव्ह्यूज वगैरे पाहतो सर मी, आणि परफेक्ट आहे सर त्यांचं ते बोलणं, की ते ऐकलं पाहिजे. हेच माझी रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे हेच आहे सर. तुम्हाला एक्झाम्पल देऊ का? तर माझं चॅनल आहे आपलं, तुम्ही थंबनेल्स बघितले आपले. येस. हां, तर मी त्या माणसाला एकही सजेशन देत नाही. त्याला सांगतो हा टॉपिक आहे, ह्या गप्पा राहिले, बाकी तो पद्धतीने कर. मी त्याला हे सजेशन देत नाही की तू हे कर, ते कर, ते नाव तो दादू माया सोड, फ्रीडम, तू माया सोड, मी बघतो सगळं. फ्रीडम. पण थंबनेल सगळे म्हणतात मला चांगले होते तुझे, कारण मी त्याला काहीही समजायला जात नाही. तो एक्सपर्ट माणूस त्याच्यामध्ये, मला नाही माहित, मी का त्याला सजेशन. पण बेस्ट असतं सर थंबनेल्स, त्याचं बेस्ट असतात, तो एकदम भारी करतो. म्हणजे फ्रीडम दिलं पाहिजे. तो माणूस पुण्याचा प्रीतम नाव आहे त्याचं, त्याला काही सांगायची गरज नाही पडत मला, आणि मी सांगायचा प्रयत्न पण करत नाही. त्याच्या बेस्ट होतं. काय चालू शकतं की मी सांगा ते चुकून जाईल सर. सांगितलं तर कुठेतरी मग तो प्रेशरमध्ये, मला असं वाटतं नाही का, एखाद्याला सांगितलं की तू हे कर आणि मला असं हवंय आणि असंच हवंय मला, मग काय त्याच्यामध्ये काय नको, मग तो प्रेशरमध्येच काम करेल. बरोबर, की हे अरे यार सरांना ते पाहिजे, मग मी कसं बनवून देऊ, काय देऊ. हेच सगळ्यात मोठं आव्हान मला वाटतं की तुम्ही म्युझिक डिरेक्टर, तुमचा जर म्युझिक डिरेक्टरवर भरोसा आहे ना की तो काय काम करतोय, मग तुम्ही मग ब्लाइंड ट्रस्ट ठेवा त्याच्यावर, मग तो काही का करा. बेरंगी माझ्यावर भरोसा होता अनिकेत सरांचा. ते बोलले की तू जबरदस्त, तुला जे करायचं का, मी केलंय सर. वा. तर मग आता म्युझिक म्हणलं की थोडंसं आपण नाही का, आध्यात्मिक सुद्धा म्युझिक आहेत बरेच. मग तुम्ही अध्यात्माशी कसे जोडले गेले, किंवा सर लहानपण सर काय सांगू आता सर, निखिल माझा जो आहे माझा भाऊ, तो आध्यात्मिकच आहे सर. आणि इतका आध्यात्मिक आहे, तो वृंदावनला जाऊन आला आणि प्रेमानंद महाराजजींची दीक्षा घेऊन आलाय तो. आता तो त्यांचा शिष्य आहे सर. दिवसातनं 3 ते 4 तास पूजा करतो. आणि शिवाय लेखक आहे सर तो मोठा. आता जर त्याला कुणी डिरेक्टर नी किंवा कामामध्ये जर त्याला एक गाणं जर लिहिण्यास सांगितलं, एक प्रेमगीत किंवा एक लव्ह सॉन्ग, तर तो त्या पिक्चरची स्टोरी बघून नाही लिहित सर.
मग तो ते प्रेमगीत लिहितो, पण तो स्पिरिच्युअली आतमध्ये जाऊन राधाजींना ते आठवतो किंवा कृष्ण भगवानजींना अरे आठवतो, त्या गोष्टी तो तसं मांडतो सर. हम्म, गोंदलया तुला मी माझ्या आत्म्यात, कोंडलया तुला मी माझ्या फिरमात, हे बेरंगीचे जे शब्द आहेत. हम्म. बाकी तू संग असं, तुम्ही बेरंगीचे शब्द सर जितके ऐकले ना, हा, हे बरोबर. जे लिहिलेत सर इतक्या डेप्थ मध्ये, तर तो निखिलने मग ते अध्यात्मच आहे ना सर. ते हम्म, हेच आहे सर, म्हणजे जोडलोय सर आम्ही ह्या गोष्टीमुळे. खरंय. निखिलमुळे मग मी पण जुडलो गेलो. मी पण निखिल प्रवचन लावतो प्रेमानं महाराजांचे, तर आम्ही पण ऐकत बसतो. हम्म. शांतता भेटते ते सर. कसं मदत करते म्युझिक मध्ये बनवताना? निखिल आध्यात्मिक शांतता म्हणजे की हम्म. कशी मदत करते? सर खूप मदत करते सर. म्हणजे काहीतरी बनवायचं असलं तर पहिली गोष्ट तर कचरा नाही पाहिजे सर डोक्यामध्ये. खरंय. खूप भरपूर कचरा आहे आमच्या डोक्यात. खरं सांगतो, प्रॅक्टिकल खरंच आहे. कचरा खूप असतो सर. ते असतोच. प्रेशर असतं कामाचं, द्यायचं असतं लवकर सगळ्यांना, आणि प्लस आपले पर्सनल गोष्टी असतात डोक्यामध्ये, आणि त्याच्यात एक चाल लावायची कुठल्या तरी गाण्याला, हम्म. आणि ते गाणं लिहायचं, तर नाही जमत सर. म्हणजे तुम्ही आपल्या कृष्ण भगवानच्या मूर्तीसमोर बसा, त्यांना हात जोडा, देवा आता बघ, आता तू 1-2 मिनटं ध्यान करून मग हम्म. सुरुवात करा हम्म. बनवायचं काहीतरी. आम्ही तर शिकलेलो नाही सर कुठे ना, आम्हाला कोणी शिकवले आतापर्यंत, पण ते एक आध्यात्मिक शक्ती असं मला वाटतं की देवाचाच आशीर्वाद आमच्यावर, की आम्हाला ते जमतंय सर. आणि ते जमतंय म्हणून खूप खुश आहे सर. अशी काहीच अपेक्षा नाही की जीवनामध्ये आम्ही खूप पुढे जावं किंवा अवॉर्ड्स वगैरे मारावे, असं काहीच नाही. फक्त ह्या ते होईल, गोष्टीमुळे सगळं खुश आहे. होईल. सगळं होईल हळूहळू. आता आत्ताची सुरुवात आहे, पहिले 2 पिक्चर जेवले आता होईल हळूहळू सगळंच का. माझे आजोबा सर, माझ्या आजोबांचा खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यावर, की त्यांनी आम्हाला शिकवले, आणि त्यांनी आम्हाला भजनामध्ये बसून आम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं सर. आजोबा म्हणायचे संध्याकाळी 7 वाजता, मुलं पुराण चला रे, बसायचं. हम्म. चला भजन, ए तबल्यावर बस बाळा, ए हार्मोनियमवर बस बाळा, तू गाणं गा. त्यावेळेस आम्हाला कंटाळा नाही वाटायचा सर तो. हम्म. पण आज आजोबा नाही आहे सर जीवनामध्ये आमच्या, पण त्या आजोबांना आठवतो आम्ही आज. माझे आजोबा एक माझ्यासाठी देवच होते, आणि त्यांच्यामुळे आज आम्ही कुठपर्यंत तरी पोहोचलोय, काहीतरी करतोय. नाही, महाराष्ट्रातला आहे ना, प्रत्येक जण रेट करेल की आयुष्यात तेव्हा नाही, तोपर्यंत स्टेज नव्हता जोपर्यंत संध्याकाळी शुभंकरोती म्हणायची. येस आणि जेव्हापासून बंद झाले ना तेव्हापासून असं स्टेज वाढत चालले ना हळूहळू. सर. मी येता आता कुठेतरी तो एक हे वाचला, तो अडाणी लोकांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. जिवंत आहे. तो वाचला मी 100%. आता येता. नाही, हे मी स्वतः मान्य कर, काहीच संबंध नाही. म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे शिकलेले माणसं, एक सांगू ना, एक खूप शिकलेले आणि मिडियम शिकले, म्हणजे नाही का, थोडंसं फक्त शिकलेले, नॉलेज नाही घेतलेलं म्हणतात. फक्त शिकलेले लोक म्हणतात आणि सायन्स सगळं असतं. एक तर जास्त शिकलेले लोक म्हणतात की सगळं असतं, आणि किंवा कमी शिकलेले म्हणतात सगळं असतं, म्हणजे नाही का, देव पण असतात किंवा या मानतात लोक, तुमचं आणि काय भरपूर शिकलेले पण मानतात. बिलकुल बिलकुल पण जी मध्येच आहेत ना, ज्यांना फक्त शिक्षण झालेले पण नॉलेज पण नाहीये आणि अडाणी पण नाही, ते समजतात की देव नाही. त्यांच्यामुळेच आहे सर, असं मला वाटतं. ह्या लोकांमुळे हा. आज वारकरी संप्रदायातले आपले जे आहे ते पाहिजे. आपल्या मुलांना घेऊन भजनाला घेऊन बसतात. दोन्हीकडच्या लोकांना पटतं. म्हणजे आता अडाणी प्रॉपर शब्द चुकीचा आहे, पण अडाणी नाही, तो लेख होता तिथे, कुणी ते लिहिला होता की सुशिक्षित माणसाकडनं आपली संस्कृतीला लाजतात लोक. तुम्ही गावाला आहे आमच्या, तुम्हाला लक्षात येईल की गावाकडचे लोक कसे आहेत आणि पुणे मुंबईतले लोक कसे, म्हणजे आता तरी पुण्यात तरी बऱ्याचपैकी सुधारले, मी तर म्हणतो. पण एक का असं होतं नाही की मुंबईत माहित नाही. माझे मित्र काही पुण्यात राहिले, ते म्हणतात की शेजारी लोकांना माहित नाही आम्ही कोण आहे. तर काय मला याचं फार असं येतं. मला ना लोकांना चुकीचं वाटू शकेल, पण खरंच मी सांगतो की प्रत्येकाच्या घरी भजन झाले पाहिजेत, भजन त्यांनी केलं पाहिजे सर. मी प्रत्येक शनिवारी माझे एक खूप मानलेले गुरु आहेत सर, त्यांना मी खूप मानतो. प्रत्येक शनिवारी त्यांच्या घरी भजन असतं, आणि मी त्यांच्या घरी जातो. त्यांची मुलगी आहे वैष्णवी, खूप सुंदर गाते सर. त्यांचा मुलगा आहे किरण, खूप सुंदर तबला वाजवतो. तिथे जाऊन 1-2 तास 3 तास बसले की असं वाटतं की बाबा आठवडाभर जे स्ट्रेस मध्ये आहोत, त्या टेन्शन मध्ये आहोत, त्या भजनामध्ये बसले म्हणून मस्त वाटतं. प्रत्येकाने करावं, भजन करा घरामध्ये सर, मला वाटतं. तर मग मला सांगा ना, की आता तुम्ही अनन्या भट बरोबर काम केलं किंवा कपिल सरां बरोबर काम केलंय, तर मग ते दोघं पण नॉन मराठी आहेत, मराठी त्यांना येत नाही, तर मग त्यांच्याकडून लिरिक्स म्हणजे गाऊन घेणं वगैरे किंवा हे कसं जमलं सर? बापरे सर, ते गातात जबरदस्त. नाही, ते मराठी विषयच नाही काही. ऍसन थोडासा त्यांचा नाही म्हणजे सर ते पण टॅलेंटेड आहेत, त्यांना सांगायची अशी गरज पण नाही लागत की असाच फ्लो आला पाहिजे. आता मराठी आपलं चंद्राचा कोर, म्हणजे असं चुकताना फक्त
चंद्राच्या, मग ते चा होतं, चाचा चहा होता, चाचा चा बरोबर. होतो, जाचा झा होतो, किंवा असे असे शब्द जे जे चुकतात, मग त्यांना ते प्रत्येक टेक्स्टला वगैरे सांगावं लागत होतं. अनन्या मॅडमला आम्ही ते सांगत होतो त्यांना, आणि ते पटकन कॅच पण करत होत्या पटपट. कपिल सरांना सांगायची गरज नाही लागली, बिकॉज त्यांच्या रेकॉर्डिंगसाठी अनिकेत सर स्वतः ही रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे अनिकेत सरांची आणि कपिलची, कपिल व्हिडिओ रेकॉर्डिंग सरांची. झाली हा व्हिडिओ पण ती रेकॉर्डिंग लाईव्ह झालेली नाही अजून. नाही, आम्ही नाही गेलो स्टुडिओला सर. कपिल सरांचं काय माहिती, प्रत्येक सिंगरचं एक वेगळं असतं. हां. ते अशा याच्यामध्ये कम्फर्टेबल होते की तुम चिंता मत करो, मैं हूँ यहाँ पे, और आप मुझे बस बता दो. त्यांनी मला एक असं मागून घेतलं होतं की त्यांना मी असं पाठवलं होतं, चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर, तार बी फिकस मोर, असे प्रोनाऊन्स त्यांना असे बोलून पाठवले अख्ख्या गाण्याचे. आणि ते प्रोनाऊन्स बघून ते लिरिक्स त्या पद्धतीने त्यांनी ॲज अ कंपोजिशन ते गायले, आणि त्यांनी टेक्स्ट तिथून दिले. मी फक्त लास्ट टेकला झूम मीटिंगमध्ये होतो त्यांच्या. ऑनलाईन मग अनिकेत सरांनीच व्हिज्युअली त्यांना कसं पाहिजे, ती एनर्जी कशी पाहिजे, किंवा तो फील कसा पाहिजे. बाकी फायनल जेव्हा मला ते पाठवलं, मग अजून एक रेकॉर्डिंग झाली ऑनलाईन, आणि मग त्यांना ते सगळं सांगितलं. सर ते दिग्गज आहे सर, त्यांना नाही. आणि जोपर्यंत खाली पाहत नाही ना अनन्या भट ना, तो पण कळत नाही की हे ऍक्टर नॉन मराठी नाही आहेत. हा वा वा, त्याचं एक म्हणजे असं मी स्टार्टिंगला खरं सांगतो, जेव्हा गाणं ऐकलं ना, हेच पाहिजे आम्हाला. जेव्हा मी गाणं ऐकलं ना, तेव्हा मी खाली नव्हतं वाचलं अनन्या भट. ओके. आणि पहिल्या क्षणाला कोणाला कळतं ना की अनन्या भट मराठीमध्ये. बरोबर. पण जेव्हा खाली वाचलं, जेव्हा तुम्ही मला म्हणले की अनन्या भट आहे, ते म्हणलं अरे कसं वाटलंच नाही मला ते की ते मराठीमध्ये गाऊ राहिले. वा वा वा, हो सर. ते त्यांचं टॅलेंट आहे शेवटी, म्हणजे त्यांना जमलं तेवढं चांगलं. आणि त्यांना गरज म्हणजे एक्सपर्ट माणसं आहेत, त्यांना गरज. काल गाणं अनन्या मॅडमचं कालच गाणं लॉन्च आउट झालं, फिमेल सॉन्ग. आणि मग तेव्हा सांगा, मला त्यांचा मेसेज आला होता. तुमचं ठरलं होतं आधी फिमेल व्हर्जन करायचं, नंतर अचानक ठरलं. सर ते पण अचानक ठरलं. ते पण कसं ठरलं माहितीये सर, मजेदार गोष्ट आहे सर, मला सांगायला आवडेल. स्टुडिओमध्ये बसलोय मी, अनिकेत सर आणि मी बसलोय, आणि फिमेलच्या 4-6 लाईनी होत्या, त्या त्यांनी गायल्या. त्या गायल्या, आणि अनिकेत सर बाजूला मला म्हणतात, योगी मला असं वाटतं आपण पूर्ण गाणं गाऊन घ्यावं. मग तुम्ही सांगा आता, ते त्यांना बरोबर आहे, तुम्ही सांगा ना त्यांना कसं ते पूर्ण पाहिजे. नाही ना, तू सांग त्यांना. आता ऑलरेडी 6 ते 8 लाईनी गायला त्यांना, अजून एक 4 लाईनी गायला तर पूर्ण सॉन्ग होईल. मी कशी तरी डेअरिंग केली, म्हणलं मॅडम एक रिक्वेस्ट है, मैम अगर ये एक 4 लाइन्स आप गाओगे तो पूरा गाना ही हो जाएगा, और अगर आपका सपोर्ट मिलेगा तो हम एक फीमेल वर्जन लॉन्च करेंगे. आणि मॅडम बोला की चलो कोई बात नाही, मी गा लूंगी. आम्ही इतके खुश झाले जाम. म्हणलं ठीक आहे सर, मग आता करायचंच आहे आपल्याला, आता फिमेल व्हर्जन करायचंच आहे, आपण करूच. सर खुश, मी खुश. फिमेल व्हर्जन स्पेशल. मग मॅडमनी अख्खंच गाणं गायलं, तर लास्टचा आलाप वगैरे सगळंच गायला. मग ते तुम्ही आपण बघितलं, असं झालंय. ते टास्क होता पण तो पार पडलाय सर, आता आम्ही खुश आहे. मग तुम्ही पण सिंगर आहात, बरोबर, चांगले सिंगर आहात तुम्ही. तर मग तुमचं असं मला नाही वाटलं की आपलं पण आवाज असावं फिल्ममध्ये, गाणं असं फिल्ममध्ये. सर 100% सर. पण मला असं वाटत होतं की आहेत आता फर्स्ट चान्स भेटला ॲज अ म्युझिक डिरेक्टर, पहिला मूवी भेटला, जितकं आपण मोठ्या मोठ्या सिंगर सोबत आपण काम करूया तर करून घेऊया. पण अनिकेत सर मला बोलले, आमचं असं डिसिजन झालं टायटल खवीसला की माझाच आवाज राहू द्या, बिकॉज मी एकदम असं ते गाणं खवीस, आणि मग ते सगळ्यांना आवडलं, अख्ख्या टीमला आवडलं सर, सगळ्यांना आवडलं. म्हणजे मी ऐकलं ना शब्द ते मला, बाकी आता तुम्ही आता ऐकायचं मला तुमच्या. मग ठीक आहे, पुढे कंटिन्यू. मग ते गायलं, सगळ्यांना असं डिसिजन झालं. नाही योगी, निखिल पण म्हणलं नाही दादा तुझा आवाज राहू दे. अनिकेत सर पण इकडनं म्हणले की योगी तुझाच आवाज राहू दे. प्रोड्युसर्स वगैरे म्हणले की नाही हा छान वाटतं टायटलला, आवाज राहू दे. मग सगळे म्हणतात, मग मी नाही म्हणलो, मग ठीक आहे राहू दे माझा आवाज. एक गाणं माझ्या आवाजामध्ये टायटल सॉन्ग आहे खवीस. ते कधी होणार रिलीज? ते सर आता या 3-4 दिवसामध्ये आपलं शंभू होईल, त्याच्या 3-4 दिवसानंतर खवीस होईल. मूवीलाच किती दिवस राहिले, 27ला तर 27 जूनला ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्र. बेरंगी हे सॉन्ग तर ते हिट झालं, त्याचा काही विषयच नाही. पण मला आता तुम्ही किती ऐकायचंय टायटल सॉन्ग? मला तर टायटल सॉन्ग ऐकायचंय, बाकी तुम्ही सांगा शक्य असेल तर. सर टायटल सॉन्ग नाही गाणं, सर बेरंगी. ठीक, तुमची बेरंगी गातो 4 लाईन. खूप थकलोय सर मी कालपासून स्टुडिओ होतो, पण आता 2-4 लाईनी का होईना. ओके. चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर, तारवी फेक समोर, सुरांची तू गांधार, गोंधलय तुला
माझ्या आत्म्यात कोंडलय तुला माझ्या पिरमात, माझ्या जीवावर कर राज तू, माझ्या हृदयी कोर तुझा नाव तू, बेरंगी जिन्याला भेटल अंग सतरंगाच, रे 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 बेअर्थी जीवाला घावल छंद जगण्याच, हे 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 कमाल 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 कमाल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. असं होतं. माझा आवाज ऍक्च्युली गाळात थकलाय सर. हा नाही तुम्ही आता कंटिन्यू तुमचं काम चालू आहे बरोबर. आता अजून सुद्धा गायलॉन्च व्हायचे आहे 2. ऑडियन्स सांगतील मी. नाही कमेंट करा सगळ्यांनी कसं वाटलंय बिरंगी. म्हणजे आता सरांच्या आवाजात, बिरंगी तर आपण ऐकलेलं आहे पण सरांच्या आवाजात. थँक्यू सर, थँक्यू. आपण थोडं शेवटाकडेच येऊ. तर मला सांगा ना की तुमच्या सगळ्या जर्नीमधला सगळ्यात लक्षात राहणारा क्षण म्हणा किंवा मेमोरेबल मोमेंट काय होता, काय सांगतात? हां सर, अनिकेत सरांनी ज्या लोकेशनला गाणं मूवी शूट केला अक्का, ते कोकणात शूट केलंय सर. बरं. कोकणात काय गावाचं नाव सॉरी ठीक आहे, आठवत नाही. तिथे शूट केलंय आणि ते गाव असं आहे की तिथे रेंज नसते सर. बर, रेंजच नाही. हा म्हणजे तिथं गेलं शूटला तर तिथं 15-15 दिवस जेवढं शूट करता मोबाईल यांचे सगळ्यांचे धूळ खात असं एका ठेवलं की 15 दिवसानंतर हात लावायचा मोबाईलला. आणि मला काम देऊन गेलेत अनिकेत सर की हे टायटल बनव, कवीचं टायटल बनवायचं तुला. मी चाललोय लोकेशनला, माझा मोबाईल वगैरे बंद राहील, काही असेल तर व्हॉट्सअप करता, घरामध्ये वायफाय आहे आणि मग तुला रिप्लाय देत राहील. सर 2 दिवस झाला, 3 दिवस, 4 दिवस रिप्लायच नाही सरांचा. मी इथं बनवतोय रिप्लायच नाही सर. आणि मग त्यांचं ते प्रोडक्शनचं कोणतरी हेड होतं, अमृता नावाच्या कोणतरी होतं वाटतं. मी त्यांना मेसेज केला मग आणि त्यांना बोला अरे सर रिप्लायच नाही करत आहे, मी इथं 2 गाणे बनवलेत नाही का, इथं सगळं ते जॉनरा चेंज होऊन जाईल जरा झोन. मग ते बोलले की तुम्ही अनिकेत सरांना विचारलं वाटतं. अनिकेत सर शूटमध्ये बिझी, डिरेक्ट करतात ते भरपूर बिझी. आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं त्याला सेटवर बोलव, जमलं तर सेटवर बोलव योगी निखिलला. मग मी निखिलला बोललो अरे सर सेटवर बोलवतात. मग आम्ही पण एक्साइटेड आहे, चला सेट बघूया कवीचा सेट कसा असेल. आम्ही गेलो दोघं इथून, मग पोहोचलो. आता सर तिथं ना आम्ही तिथं पोहोचलोय 11-12 वाजता पोहोचलोय सर. जरा ऊन वगैरे होतं आणि जिथं घर वगैरे बघितलं सगळं स्टे वगैरे नाही का त्यांचा होता. आणि तिथे मी एक मुलीला पाहिलं, आदिवासी अवतारामध्ये सर, कोण माहित नाही कोण. ते म्हणले योगी का? म्हणलं हा, अच्छा चला माझ्या पाठीमागे, तिथं शूट चाललंय. मग अनिकेत सर कुठे? तिथे चला. तिकडे गेलो आम्ही. आणि मग आता अनिकेत सर जीन पॅन्ट टी शर्टवर एकदम भारी दिसतात नाही का ते. तिथे गेल्यावर त्यांचं तर ते जसं अवतार बघतोय आपण गाण्यामध्ये सगळं कॉस्ट्युम बिस्ट्युम टाकलंय त्यांनी. आणि अनिकेत सर ऍक्शन बिक्शन चाललंय त्यांचं. अनिकेत सर दिसत नाही कुठे. म्हणलं सर कुठे? मग ते आले, अरे योगी आला तू, अरे वा 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 सर. ते डिस्कस करण्यासाठी आलोय खूप लांबून मी, ते गाणं ऐका तुम्ही. ऐकलं काल ऐकलं मी. एक काम करा, मग त्यांनी शूट थांबवलं नाही का, थांबा एक तुम्ही रेस्ट घ्या, रिहर्सल वगैरे करा. आणि आम्हाला घेऊन त्या झाडाखाली गेलेत, एकदम जंगलात सर, जंगलात आहे आम्ही प्रॉपर कोकणात जंगलात आहे. आणि मला निखिलला ते असे घेऊन गेले ते का असं जंगलामध्ये, आणि तिथे पडका असं काहीतरी घर आहे आणि त्याच्या खाली आम्ही बसलोय आणि ते नरेशन करतात 1 तास आम्हाला त्या जंगलात. आता ते ऍक्च्युली कसं होतं माहिती का सर, अनिकेत सर नरेशन करतानाचे अनिकेत सर ऑफिस मधले आणि त्या अवतारामध्ये त्या डिरेक्टर नरेशन गाण्याचं करतात आम्हाला. आणि आम्ही दोघं जंगलामध्ये आणि निखिल आणि मी एक दुसऱ्यांना बघतोय आणि ते कॅरेक्टर आम्हाला समजवतोय. मग ते अजून सर भर पडली. ते कॅरेक्टर म्हणजे नाही का ऍज इट इज तो कॅरेक्टर आम्हाला सांगतोय की माझ्यावर ते बनव तू टायटल सॉन्ग, ते असं काहीतरी बनव. आणि मग ते यादगार झालं की भाई तिथं गेलतो आपण आणि त्या कॅरेक्टरला बघून हे टायटल बनलं जबरदस्त. ते मग ते लास्ट पर्यंत आठवण माझी. मग ती व्यक्ती कोण होती जी तुम्हाला घेऊन गेली होती? तुमच्या स्क्रूची होती? नाही ती हिरोईन होती सर. कोण होते? नाही मी नाही सांगत सर.
ठीक आहे नाव नाही सांगत, पण ते एक हिरोईन मी खरंच ओळख नव्हतो त्यांना. आणि आणि अचानक मेकअप मध्ये अजून लक्षात नसतं आलं सर, म्हणजे अवतारच कसं ते नाही का, असं हे लावलंय, असं कानातलं मोठं असं नाकात टाकलं बरोबर आहे, काहीतरी, ते पाहिलेलं मी आणि ते trailer ड्रेसेस काहीतरी वेगळे. मला वाटलं ते क्रू मेंबर्स असतील, पण members तिथे गेल्यानंतर त्या मॅडम होत्या नाही का, त्यांचा मेकअप वगैरे चाललं होतं. मी एक शब्द नाही बोललो, जातात फक्त मॅडम सॉरी सॉरी मॅडम एवढंच बोला, निघलं तिथून. बापरे, या आठवणीत खतरनाक. राहिल्यासारखी एक गोष्ट आहे सर. you. होता सर, चुका होत्या, पण ठीक आहे. सॉरी. ठीक आहे, आता मॅडमला आता ते आल्यावर विचारू टीमला की कोण होतं नेमकं ते. हा प्रश्न राहिला आपल्याकडे. एक प्रश्न ऍड झाला आधीच. सो तर मग तुम्ही काय सांगाल की आपल्या स्पेशल कॉर्नरच्या श्रोत्यांना किंवा संगीत प्रेमींना काय सल्ला द्याल? सर खरंच थँक्यू. मला स्वतःला, कारण मी पण एक खूप म्हणजे मी सांगतो ना की आता माझ्याबरोबर एक जो माझ्या दुकानात असतो त्याला माहिती आहे की मी काही दुकानात असं गाणे माझ्या साईडला चालू असतात सर. मला कंटिन्यू. मी सर्वांना हे सगळ्यात पहिलं थँक्यू सो मच प्रसाद सर, मला तुम्ही इथं बोलवलं आणि मी इथं बोलतोय आणि फर्स्ट टाइम बोलतोय. आणि स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटली होती, पण मस्त बोलतोय सर नाही का, असं जाणून नाही दिलं की आपण पॉडकास्टमध्ये बसलोय आणि भारी बोलतोय. स्पेशल कॉर्नर चॅनलचं खरंच मनापासून धन्यवाद. निखिल आज येऊ नाही शकला, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. सर मला पण एक्सेप्ट अजून मजा आली असती, खरंच मजा आली असती, पण आज थोडंसं काम होतं आणि ते ऑडिओज वगैरे पण द्यायचे, तर तो तिथे राहिला स्टुडिओमध्ये आणि मी ह्या पॉडकास्टसाठी आलो. सर्वांना म्युझिकली हे सांगू इच्छितो की हे बेरंगी सॉंग्स ऐका, तर कसं वाटतं तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि असे जर भरपूर सॉंग्स वगैरे ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे सॉंग्स आउट झाले. आणि म्युझिकली राहा, भजनं करा, गात राहा, प्रेम करा संगीतावर. मराठीला खूप मला पुढे घेऊन जायचे म्युझिकली, तर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू. बेरंगीची लिंक खाली येऊन जाईल, डिस्क्रिप्शन टाकून देऊ आपण. बस. आणि बरं, आता ते पण प्रश्न राहील माझा की तुमच्या बेरंगी या फिल्मच्या आधी सुद्धा काही सॉंग्स होते, मग त्यावर मला सांगा थोडंसं. सॉरी कळलं नाही. बेरंगीच्या आधी म्हणजे फिल्मच्या आधी पण तुमचे काही सॉंग्स येऊन गेले अल्बम मध्ये म्हणा, सांगा थोडं त्याच्याबद्दल. इंडिपेंडेंटली कोणकोणते येऊन गेले सर? पाकुळेच्या पंखावानी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला लॉन्च झालं, ते गाणं टर्निंग पॉईंट होता. तिथून मला अनिकेत घाडगे सरांचा नंबर म्हणजे ओळख झाली आणि हे मूवी मला मग त्या गाण्यामुळे भेटले. मग त्याच्यानंतर मन धुंद नावाचं सॉन्ग आलं, ते केले सर, हिट गेले ते पण. बाकी प्रेम साधना सॉन्ग केले मी. बाकी मराठी सॉंग्स भरपूर केले सर, म्हणजे जितके सॉंग्स आहेत तर सगळे तुम्हाला पाठवतो मी लिंक टाकू. आपण सगळ्या सॉंगची लिंक टाकून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही एक चेक करा सगळे. जी सर. आणि बरं, मग आता फ्युचर प्रोजेक्ट काय काय आहेत? ही तर आता हे झालं खवीस, त्याच्यानंतर अधीर येत आहे. मग अधीर किंवा अजून काय? अनपेक्षित नावाचा एक मूवी आहे, तो येतोय. आणि एक मल्याळम सोबत काम करतोय सर, मराठीचा, तो करतोय. बाकी कंटिन्यू आता बेरंगी सॉंग्स लॉन्च होऊन सर एक 10-15 दिवस झाले असतील, पण ते गाणं ऐकल्यानंतर भरपूर रिस्पॉन्स भेटतोय मला इंस्टाग्रामला DMs वगैरे येतात. 2-3 मूवी सोबत मराठी बोलतोय मी. माझी अशी रिक्वेस्ट आहे सर्वांना की असंच मला काम भेटू द्या मूवीचे, आणि बेस्ट काम करण्याची संधी परमेश्वर मला देतोय. थँक्यू सो मच. आणि मी ते करेल सर, आणि बेस्ट काम करेल मराठीमध्ये. मला वाटते सर की काहीतरी करावं मराठीमध्ये. बेस्ट लवकरच योगी निखिल एक खूप मोठ्या याच्यावर नाव घ्यायला असेल. आशीर्वाद असू द्या सर सर्वांचा खरंच. आणि परत 2 वर्षांनी इथंच भेटू 100%. आणि त्यावेळेस दोघांबरोबर सर. आता मी खरंच प्रयत्न करेन. मला टीमला तुम्ही ट्राय करा. टीमला मी इतका आनंदी झालो ना सर, आता एवढा वेळ आपण बोलतो, मी इतका खुश झालो की मला असं वाटतं की खवीसची मी खरंच अनेक सरांना रिक्वेस्ट करेन, आणि खवीसची आपली टीम परत पॉडकास्टसाठी, मी पण त्यांच्यासोबत परत. नाही तुम्ही परत निखिल सर पण दोघं. निखिल सर पण डन. आम्ही येण्याचा प्रयत्न करू. मला इथं असलं तर इथं तरी, किंवा माझं म्हणणं आहे की गावी या, कारण आमचं गाव पाण्यासारखं आहे सर. आता गावीच करूया असं मला वाटतं, कारण की ना तुम्ही आता जे मला सांगितलंय कॅमेरा ऑफ कॅमेरा तुम्ही मला सांगितलं की तिथं काय नेचर आहे, या मला खरंच आवडलं. आता मग आता तिथंच करूया आपण नेक्स्ट. 100%. थँक्यू सो मच, तुम्ही द्यालात तुमचा इतका टाइम देता मला. आणि 27 तारखेला 27 जूनला येतोय. सगळ्यांनी जा, सगळ्यांनी जा. आणि मराठीमध्ये एक नवीन ट्राय काहीतरी आहे, नवीन आहे काहीतरी, म्युझिकली पण आणि कॉन्सेप्ट, फिल्म वाईज पण, ऍक्टिंग, सगळं भारी आहे. कॉम्बिनेशन खूप वेगळे आहे. म्हणजे एक आदिवासी समाजाचं दाखवलेलं थोडक्यात की, तर मग त्याच्यामध्ये एक लव्ह सॉन्ग पण, त्याच्यामध्ये एक कवी होतो, तो कसा कवीस आहे ते मला सुद्धा माहित नाही. मी असं काही नाही की मला ऑफ कॅमेरा सांगितलं, असं काही नाही. सनी मला पण सांगितलेलं नाही, मला पण पाहावं लागत. असं काही समजू नका की मला ऑफ कॅमेरा सांगितले मी सांगत नाही, असं काही नाही. मला सुद्धा माहित नाही काही गोष्टी. खरंच मी नाही सांगितलं सरांना, आणि मला सगळं माहिती आहे, पण मी नाही सांगणार. सांगूच शकत नाही, का सांगतील ते आपण. पण इतकं सांगेल की फिल्म बघण्यासारखं आहे, वेगळं आहे काहीतरी, आणि जबरदस्त आहे. आणि इथून
सरांचे मूवी, अनिकेत घाडगे सरांचे मूवीज म्हणजे 100% लेवल असतील मराठीमध्ये. वा थँक्यू सो मच तुम्ही झालात. आणि आमच्याकडे छोटीशी आठवण मिळते तुमच्याकरता. अचानक ठरल्यामुळे तसं आधी योगी साहेब येणार होते, सॉरी निखिल साहेब येणार होते, योगी साहेब तिथं. मग त्यांचं सुद्धा नाव होतं. सर मी परत तुम्ही 3 वेळा बोलले, मी परत माफी मागतोय. निखिल आला नाही नाही. दोघांचं एकत्र प्रिंट आहे म्हणून म्हटलं नाही. ओके प्लीज सर. वाह वाह वाह, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्या बात आहे. विशेष अति योगी निखिल म्युझिक डिरेक्टर्स. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो थँक्यू मच. सो किती मच. क्या बात आहे. हे कधी केलं सर तुम्ही? वा 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 सर, थँक्यू सो मच. खरंच सगळ्या टीमचं मी आभार मानतो. आणि आता तर घेऊनच यावं लागेल सर अख्ख्या टीमला. भेटूया लवकरात ट्राय लवकर. करतो मी. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी कवीच फिल्म पाहायला जायचं. प्लीज बघा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा या ईमेलला मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड डे अँड बाय.